हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, भुजबळांना ठार मारण्याची सुपारी घेतल्याचं नाशिक कार्यालयात पत्र, कार्यकर्त्यांकडून पोलीस सुरक्षा वाढवण्याची मागणी। मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार, विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात कायदा करण्याची मागणी। आई वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही 2 दिवस जेवू नका, संतोष बांगरांना मतदान करा तेव्हा जेवतो असं सांगा, संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला। उद्धव ठाकरेंची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद, अभिषेक घोसाळकरांवरील गोळीबार प्रकरणानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर ठाकरे बोलणार। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार, संध्याकाळी 5 वाजता शेकडो कार्यकर्त्यांसह सिद्दीकींचा पक्षप्रवेश। पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून निखिल वागळेंच्या गाडीची तोडफोड, गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करत निर्भय बनो सभेला भाजपचा विरोध, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। पुणे पोलिसांना हल्ल्याबाबत माहित होतं, निर्भय बनो सभेतनं निखिल वागळेंचा हल्लाबोल, तर हल्ल्याची कल्पना दिली होती, मात्र वागळे पोलीस सुरक्षा न घेता खासगी गाडीतनं गेले, पुणे पोलिसांचं स्पष्टीकरण। महाराष्ट्रात मोदी नामाला फटका बसणार, भाजपला लोकसभेत 20 पेक्षा कमी जागा मिळतील, निखिल वागळेंचं पंतप्रधान मोदींवरती हल्लाबोल। कायदा सुव्यवस्था हातात घेणारा कुणीही असो कारवाई करणारच, गृहमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, मात्र भडकाऊ वक्तव्य करणं चुकीचं, वागळेंच्या टीकेवरून फडणवीसांची प्रतिक्रिया। जून महिन्यापासून कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार, जळगावातील कार्यक्रमात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। समीर वानखेडेंविरोधात ईडीकडनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल, कार्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी वानखेडेंवरती 50 लाख खंडणी घेतल्याचा आरोप। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, सदाशिव पेठेतील इतिहास संशोधन मंडळाला भेट देणार, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता। सर्वाधिक लांब शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी, कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि नृसिंहवाडी तीर्थक्षेत्रासह 12 जिल्हे जोडणार। सीईटी परीक्षा शुल्कामध्ये 200 रुपयांची वाढ, सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटीच्या परीक्षा शुल्कात वाढ, परीक्षा शुल्कात वाढ केल्यानंतर विद्यार्थ्यांचा विरोध। नागपूरसह विदर्भात पुढील 3 दिवस वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, पिकांना फटका बसण्याची भीती। हा संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस, संध्याकाळी 5 वाजता संसदेत पंतप्रधान मोदींच्या निरोपाचं भाषण, निवडणुकीपूर्वी मोदी काय बोलणार याकडे लक्ष। उद्या रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक, माटुंगा ते ठाणे हार्बर रेल्वेवरती, पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवरती सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।